मंडळी नमस्कार. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या बाजूला तुम्ही पाहत आहात महादेवाची अतिशय भव्य अशी मूर्ती. हे आहे बँकॉकमधील प्रसिद्ध शिवमंदिर. शिवविहार या नावाने प्रसिद्ध असलेलं असं हे शिवमंदिर. आज खास महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या मंदिरात जाऊन शिवाचं दर्शन घेणार आहोत. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. इथे येताना कसं यायचं ते समजून घ्या. इथे येताना कॅब बुक करून किंवा टॅक्सी बुक करून आलेलं जास्ती चांगलं. आपण स्वतःच्या व्हेकलने आलं तर इथे पार्किंगची सोय आहेच, परंतु हे मंदिर थोडंसं आत असल्यामुळे हा जो ॲड्रेस आहे तो समजायला थोडासा पहिल्यांदा येताना कन्फ्युजिंग वाटतं. तर इथला जो ॲड्रेस आहे तो आहे रामिंथ्रा सॉय 71 किंवा सॉय कुबॉन असं सांगायचं, म्हणजे आपल्याला इथे येणं सोपं जातं. या मंदिराला आपण का भेट दिली पाहिजे याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगते. तर इथं या परिसरात पाऊल टाकताच आपल्याला सर्वात जास्ती भावते ती इथली शांतता. आणि ह्या परिसरात जेव्हा आपण मंदिर पाहायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की हे मंदिर म्हणजे एन्शियंट आणि मॉडर्न आर्किटेक्चरचा उत्तम संगम आहे. आता हे जर समजून आर्किटेक्चर आपल्याला ह्या मंदिराचं घ्यायचं आहे तर मग आपल्याला पौराणिक कथा जर माहिती असतील तर त्यांचा संदर्भ घेत, म्हणजे पौराणिक कथांचा संदर्भ घेत जेव्हा आपण हे आर्किटेक्चर समजून घेतो तेव्हा हे मंदिर पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. सर्वात आधी आपण पाहत आहोत ते म्हणजे देव आणि दानवांनी मिळून जे सागर मंथन केलं ते दृश्य रूपात इथे चितारण्यात आलेलं आहे. वासुकी नागाची दोरी करून देव आणि दानवांनी हे सागर मंथन केलं. तर वासुकी नागाच्या तोंडाजवळ जे आहेत ते दानव आहेत आणि शेपटीजवळ जे आहेत ते देव आहेत. आता या समुद्र मंथनातून जी 14 अमूल्य अशी रत्न बाहेर आली तर तीच त्यांनी इथे बघा भिंतीवरती सगळी 14 रत्न चितारण्यात आलेली आहेत. आणि ह्यापैकी काही रत्नांचा वापर या मंदिराच्या आर्किटेक्चरमध्ये आपल्याला केलेला दिसतो. जसजसं आपण पुढे पाहत जाऊ तसतसं आपल्याला लक्षात येईल की कुठल्या रत्नाचा वापर इथे करण्यात आलेला आहे. जसे की आता हलाहल विष प्राशन केलं शिवाने, त्यामुळेच आपण नीलकंठ ह्या नावाने शिवाला ओळखतो. तर हे जे रूप आहे नीलकंठ रूप ते इथे आपल्याला दिसतं. किंवा शिवाने चंद्रमा मस्तकी धारण केलेला आहे, तर चंद्रमा हा सुद्धा सागर मंथनातूनच आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं दिसतं. तर व्हिडिओ पाहताना तुम्हालाही यापैकी काही दिसलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. समुद्र मंथनातून बाहेर आलेलं एक रत्न म्हणजे ऐरावत हत्ती, जे इंद्रदेवाचं वाहन आहे. तर हे छोटेखानी मंदिर आहे. आपण आज जाऊन पाहूया यामध्ये काय आहे. तर इथे आत या मंदिरामध्ये आल्यावरती आपल्याला दिसतं की देवी लक्ष्मीची मूर्ती इथे आहे आणि बाजूला जी स्कल्पचर्स आहेत किंवा म्युरल्स आहेत ती सुद्धा देवीचीच रूपं आहेत आणि ती अतिशय सुंदररित्या त्यांनी सगळी दाखवलेली आहेत. तर देवी लक्ष्मी ही धनाची देवता म्हणून सगळे हे गोल्ड कॉईन्स समोर ठेवलेले आपल्याला दिसतात. आता हे सुद्धा सागर मंथनातूनच आलेलं देवीचं रूप आहे. देवी लक्ष्मी जी आहे ती सागर मंथनातूनच आलेली आहे, म्हणजे सागर राजाची कन्या आणि ती पुढे विष्णू पत्नी देवी लक्ष्मी झालेली आहे. तर आपल्याला तिचं हे सुंदर रूप आणि अनेक बाकीची रूपं सुद्धा इथे पाहायला मिळतात. बाजूच्या या ऐरावत मंदिरात आपण वर चढून आलो की आपल्याला शिवलिंग दिसतं आणि त्यानंतर नागाचे म्युरल्स आहेत आणि ते अक्षरशः खरे वाटावेत असे आहेत. आणि मला पर्सनली थोडीशी भीती वाटते, त्यामुळे मी वरवरच कव्हर केलेलं आहे. पण गणपती बाप्पा एका साईडला आहेत आणि गोलाकार त्यांनी जे छान नक्षीकाम केलेलं आहे ते अतिशय सुरेख आहे. बाजूच्या मंदिरात आपण जातो आहोत आणि आता जाताना तुम्ही छानपैकी कोकिळेचा आवाज ऐकू शकता. शिवाचं प्राचीन रूप नटराजाची मूर्ती आपण पाहतो आहोत. इथे वर चढून आलं की आपल्याला सर्वात आधी शिवलिंगाचं दर्शन होतं आणि जर असं आपण पुढे गेलो शिवलिंगाचं दर्शन घेऊन की आपल्याला समोरच नंदीवर आरूढ झालेली शिवाची भव्य अशी मूर्ती दिसते.
त्यानंतर मग आपण पुढे गेलो की हे दालन खूप छान आहे. इथे तुम्ही भिंतीवर बघू शकता सरस्वती किंवा लक्ष्मीची खूप सारी पेंटिंग्स इथे आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे गेलो आपण की सगळ्या मूर्ती आहेत. आता हे जे मंदिर आहे ते थाय चायनीज लोकांनी आणि इंडियन कम्युनिटी असं दोघांनी मिळून बांधलेलं आहे. त्यामुळे ह्या दालनामध्ये आपण आलो की आपल्याला जसे शंकर पार्वती किंवा गणेशाच्या सर्व मूर्ती दिसतात, नंतर शिवलिंग दिसतं. त्याचप्रमाणे आपल्याला चायनीज देवी देवतांच्या म्हणजे त्यांचे जे प्राचीन देवी देवता आहेत त्यांच्यासुद्धा मूर्ती या दालनामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे इथे जे भाविक येतात ते इंडियन तर असतातच, पण त्याचबरोबर थाय लोक किंवा चायनीज लोकसुद्धा असतात जे त्यांच्या देवाच्या प्रार्थनेसाठी सुद्धा येतात. आणि त्यांच्या देवाची प्रार्थना करायला आले असताना ते आपल्या शिवाची सुद्धा तितक्याच आत्मीयतेने पूजा करताना दिसतात. हे मंदिर जे आहे ते अतिशय विस्तीर्ण अशा परिसरात पसरलेलं आहे. तर आपण बघू शकता की अजून एक मंदिर आहे इथे आणि ते सुद्धा खूप सुंदर आहे. तर आपण त्या मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत, पण त्याआधी आपण थोडा बाहेरचा परिसरसुद्धा पाहून घेऊया. तर इथे पार्किंगसाठी खूप व्यवस्था चांगली आहे यांची. आपण बघू शकता हा जो आहे एरिया. आता इथे काही फंक्शन वगैरे असेल तर अशा प्रकारचं स्टेज उभारलं जातं आणि त्यानंतर इथे पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे. आपण बाजूच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि हे मंदिरसुद्धा अगदी पाहण्यालायक आहे, अतिशय सुंदर आहे. तर ह्या मंदिरामध्ये शिवाची मूर्ती आहे, शिवलिंग आहे, त्याचबरोबर इथे बुद्धाची सुद्धा मूर्ती या मंदिरात पाहायला मिळते. आणि हे संपूर्ण जे कोरीव काम आहे ते गोल्डन कलरमध्ये केलेलं आहे, त्यामुळे ह्याला गोल्डन टेम्पल असं आपण म्हणू शकतो. इथे तुम्हाला राम, सीता, लक्ष्मण, हनुमानजी यांच्या मूर्ती दिसतात. हे म्युरल केलेलं आहे आणि ते फारच सुंदर दिसतं ते म्युरल. इथे आता सत्यनारायणाची पूजा होणार आहे, तर त्याची तयारी इथे सुरू आहे. सर्व देवी देवतांच्या सर्व मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यानंतर काली मातेची सुद्धा खूप सुंदर मूर्ती इथे आहे. देवीची अनेक रूपं आहेत. गणपती बाप्पाचं खूप छान मूर्ती इथे पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा भगवान शिवाच्या अनेक मूर्ती आहेत इथे. शिवलिंग ठिकठिकाणी आहेत, म्हणजे जिथे आपण जलाभिषेक करू शकतो अशी व्यवस्थासुद्धा त्यांनी केलेली असते. तर फार छान पद्धतीने या गोल्डन टेम्पलमध्ये सुद्धा सगळ्या मूर्ती आपल्याला पाहता येतात. गोल्डन टेम्पलच्या मागे आलं की आपल्याला असं एक छोटेखानी मंदिर दिसतं. हे मंदिर अतिशय महत्त्वाचं आहे. हे मंदिर महत्त्वाचं याकरता की ह्या मंदिरामध्ये आपल्याला शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय असे एकत्र मूर्ती दिसतात. हे तर वैशिष्ट्य आहेच या मंदिराचं, पण त्याचबरोबर ह्याच्या सभोवताली आपल्याला 12 शिवलिंग ठेवलेली दिसतात. आता इथं केदारनाथ असं लिहिलेलं आहे बघा, म्हणजे आपली जी 12 पवित्र ज्योतिर्लिंग आहेत तर तिथे आपल्याला जाणं शक्य होत नसेल. समजा आता आपण थायलंडमध्येच राहतोय, आपल्याला जाणं शक्य नाही आहे तिथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं, तर मग आपण इथे येऊन जलाभिषेक करू शकतो आणि मग ते 12 ज्योतिर्लिंगाला गेल्याचं पुण्य आपण इथे मिळवू शकतो. तर इथे खूप गर्दी असते, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये इथे जलाभिषेक करण्यासाठी लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. आता आपण वर चढून आलेलो आहोत आणि इथे खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आपल्याला दिसतील. तर हे टेरेस गार्डन आहे ते तर खूप सुंदर आहेच, पण इथे वर चढून आल्यानंतर इथल्या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी भव्य दिव्य अशी शिवाची मूर्ती. तर खास लांबून लांबून लोक जे इथे या मंदिराला भेट देतात ते खास ही मूर्ती पाहण्यासाठी येतात. मंडळी, आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवाची आराधना करूया, शिवाच्या चरणी लीन होऊया आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढील आयुष्याच्या मंगल कामनेसाठी प्रार्थना करूया. इथं असलेली गणपतीच्या 2 मूर्ती आणि त्याच्यानंतर शिवलिंगसुद्धा इथं समोर आहे, त्यामुळे इथेसुद्धा आपण जलाभिषेक करू शकतो आणि शिवाचा आशीर्वाद घेऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं, शिवाची ही भव्य दिव्य मूर्ती कशी वाटली, त्याचबरोबर हा परिसर कसा वाटला आणि एकंदरच हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य पोचवा. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा, त्यानंतर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.